नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. सध्या मी आहे मलेशियामध्ये आणि मलेशिया टूरचा आमचा सेकंड डे चालू आहे. बस फर्स्ट डेला मलेशिया एअरपोर्टला उतरल्यावर आम्ही डायरेक्ट जेंटिंग हायलँड्सला गेलो होतो. जेंटिंग हायलँड्स मलेशियातलं हिल स्टेशन आहे आणि तिथे एक दिवस राहिलो होतो आम्ही. आणि आम्ही आज सकाळी चेकआउट करून आज आलेलो आहे KL टावरला. पण समोर बघू शकता KL टावर. जेंटिंग हायलँड्स मधून आम्ही सकाळी 10:30 ला निघालेलो होतो आणि आता 12:30 झालेले आहेत आणि आम्ही आता KL टावरला पोहोचलेलो आहे. हा जो टावर आहे हा मलेशियामध्ये कोलालंपूरला आहे आणि याचं नाव आहे कोलालंपूर टावर, पण याला शॉर्टकटमध्ये KL टावर असं पण म्हणतात. हा टेलिकम्युनिकेशनचा टॉवर आहे आणि ह्याला बांधण्याचं मेन पर्पजच ते आहे. टेलिकम्युनिकेशन आणि ब्रॉडकास्टिंगसाठी हा टॉवर बांधण्यात आलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय केवढा उंच टॉल टावर आहे आणि त्याची उंची आहे 421 मीटर. आणि ह्या टॉवरच्या वरती जो अँटेना लावलेला आहे त्यामुळे हा टॉवर अजून उंच वाटतो, अजून त्याची हाईट वाढते. आणि ह्या KL टावरचा टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 10 आणि ह्या वेळामध्ये हा टावर ओपन असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही कधी येऊन इथे तिकीट बुकिंग वगैरे करू शकता, कारण ह्या टॉवरची एंट्री फ्री नाहीये, चार्जेस आहेत त्याचे. आता टावरच्या वरती जाण्यासाठी आम्ही आता लिफ्टसाठी इथे लाईन लावली आहे. इकडे बघा लिहिलेलं आहे स्काय डेक आहे, ऑब्झर्वेशन डेक आहे, रेस्टॉरंट आहे आणि अंडरग्राउंड पण 2 फ्लोअर आहेत खाली. हे बघा टॉवर वॉक आहे, स्काय डेक, स्काय बॉक्स, ऑब्झर्वेशन डेक आणि रेस्टॉरंट आहेत या टॉवरमध्ये. आणि हे टॉवर 6 स्टोरी टॉवर आहे, त्याच्यामध्ये 6 फ्लोअर आहेत वरती. आणि हे बघा इथे टॉवरच्या अंडर कन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ दिलेला आहे इथे स्क्रीनवर. त्याच्यामध्ये कसं कन्स्ट्रक्ट केलं, काय केलं ते सगळं या व्हिडिओमध्ये इथे दिलेलं आहे, एंट्रन्सलाच आहे. आणि आम्ही आता लिफ्टने जाणार आहोत ऑब्झर्वेशन डेकला, कारण आमची ऑब्झर्वेशन डेकची तिकीट आहेत जी आमच्या टूरने अगोदरच बुक करून ठेवलेली आणि ते आमच्या पॅकेजमध्ये पण होते. तर आम्ही आता ऑब्झर्वेशन डेकला जाणार आहे लिफ्टने. एक्सक्यूज मी जाओ. ओके सॉरी. चलो 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 आ गए सब ऑब्जर्वेशन डेक के जाने के लिए. चलो चलो चलो. You go to 01. 01 में ना 05 అంటే ఎక్కడ దాకా లాస్ట్ नहीं है क्या? 05 लास्ट కానీ 05 అంటే ఉందా 150
저울 बंद आहे. ये लास्ट है, उसके ऊपर भी है ऑब्जर्वेशन डेक. आणि हा आहे KL टॉवरचा ऑब्झर्वेशन डेक. आणि ऑब्झर्वेशन डेकची उंची आहे 276 मीटर हाईटला आहे ऑब्झर्वेशन डेक. आणि ऑब्झर्वेशन डेकचं तिकीट चार्जेस आहे 41 रिंगिट्स पर एडल्ट. आणि ह्या डेकवर रेस्टॉरंट पण अवेलेबल आहे, ॲटमॉस्फिअर 360 म्हणून. आणि ते पूर्ण रात्रीपर्यंत ओपन असतं. तिथे लंच, डिनर आणि इव्हिनिंग स्नॅक्स वगैरे आपण घेऊ शकतो. आणि इथे बघा आपल्याला कोलालंपूरमध्ये जेवढे टावर आहेत, टॉलेस्ट टावर, त्यांचे इथे व्ह्यूज दिलेले आहेत आणि नावं दिलेली आहे, हाईट दिलेली आहे इथे. आणि हा जो टावर आहे हा मलेशियातला मोस्ट पॉप्युलर लँडमार्क आहे. आणि या ऑब्झर्वेशन डेकवरून आपल्याला पूर्ण कोलालंपूर सिटीचा 360 डिग्रीचा व्ह्यू पाहायला मिळतो. समोर बघा ते आपल्याला ट्विन्स टावर पण दिसतात आहे. आणि एवढ्या हाईटवरनं पूर्ण कोलालंपूर सिटी आपल्याला पाहायला मिळते या KL टॉवरच्या ऑब्झर्वेशन डेकवरून. आणि ह्या ऑब्झर्वेशन डेकच्या वरच्या फ्लोअरला आहे स्काय बॉक्स आणि स्काय डेक. आणि त्याचे चार्जेस आहेत 82 रिंगिट्स पर एडल्ट. पण आम्ही त्याचे तिकीट नव्हते काढले, त्यामुळे आम्ही आता वरती नाही जाणार आहे. आणि स्कायडेकच्या वरच्या फ्लोअरवर आहे स्काय वॉक. आणि स्काय वॉकचं चार्जेस आहे 32 रिंगिट्स पर एडल्ट. आणि त्या स्काय वॉकमध्ये टावरच्या पूर्ण बाहेरच्या साईडून आपल्याला वॉक करावं लागतं. एक ग्लास फ्लोअर असतं, त्या ग्लास फ्लोअरवर आपल्याला सेफ्टी बेल्ट लावलेला असतो. आणि त्या सेफ्टी बेल्टच्या साहाय्याने आपण पूर्ण टॉवरला एक राऊंड मारू शकतो. पण त्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं, कारण तिथे फक्त डेलीचे 100 बुकिंग्सच होतात स्कायवॉकसाठी. आणि आता आमचा पूर्ण ऑब्झर्वेशन डेकला राऊंड मारून झालेला आहे. आणि पूर्ण साईडून सगळीकडून आम्ही कोलालंपूर सिटीचा पूर्ण व्ह्यू पाहिला 360 डिग्रीचा एवढ्या हाईटवरून. आणि खूप छान बघायला वाटतं. इथल्या सगळे टॉवर आहेत तिकडे बाहेरच्या साईडला. आणि आता आम्ही लिफ्टने खाली जाणार आहोत. बाय करो बाय. लिफ्ट बंद करते करते बाय करते. आणि आता आम्ही ऑब्झर्वेशन डेक वगैरे सगळं पाहून टॉवर मधून खाली आलेलो आहे. आणि आम्हाला 1 तास लागला त्याच्यासाठी. आणि आता मी जाताना डायरेक्ट वरती गेलेलो. आम्ही फोटोज वगैरे काही काढले नव्हते. आणि इकडे छान अशी समोर ग्रीनरी वगैरे आहे. तर आता आम्ही फोटोज वगैरे काढतो, रील्स वगैरे काढतो. भाई तू डायरेक्ट निकाल ऐसा मत निकाल. ए कैमरा स्टार्ट हो गया, मारो 1 2 3. ब्रेक ये मत जगह किसी और का मुझे चाहता कोई.
आता केएल टॉवर मधून आम्ही निघालेलो आहे बसने आणि अजून अर्धा तास लागेल आम्हाला रेस्टॉरंटवर पोचायला. आणि लंच झालं की नंतर आमचं चेकिंग आहे 3 वाजता. त्यामुळे आता आम्ही बाहेरच लंच करणार आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही त्या हॉटेलवर पोहोचू. आता आम्ही लंचसाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचलेलो आहे आणि लंच झालं की आम्ही जाणार आहे हॉटेलवर चेकिंगला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आमचं शॉपिंग आहे. तर बघूया आता कोणतं हॉटेल आहे आम्हाला लंचसाठी ते. हॉटेल आहे आमचं. कोणचं हॉटेल आहे? किंग. हाँ, किंग होटल किंगस्टोन. इसमें भी खाना खाना है अभी हमको. किंगस्टोन हॉटेलमध्ये दिल्ली दरबार, दिल्ली. तर आता आम्ही आलेलो आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये मलेशियातल्या आणि आता बघू इथलं इंडियन टेस्ट कसं आहे ते. तर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर माझा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा जो पुढचा व्हिडिओ असेल तो कोलालंपूरमधलं जे सिटी शॉपिंग मॉल आहे त्या मॉलचा असेल, शॉपिंग सेंटरचा. तर तो पाहायला विसरू नका आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.